दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। आमदार गेले, खासदार गेले, थोड्या दिवसांनी नगरसेवकही राहणार नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे। ऑपरेशन काय आता लोकच तिथे राहायला तयार नाहीत। उबाठामध्ये कोणी राहायलाच तयार नाही। आज खासदार आहेत, उद्या आमदार परत येतील, परत नगरसेवक येतील। मी तुम्हाला सांगतो नगरसेवक पण येतील। सगळे या काही कामच नाही, काही सकाळपासून नुसती बडबड 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 वाटेल बोला। बघितलं कालपासून किती शिवीगाळ चाललेली आहे। तर राज्यातही अजूनही ऑपरेशन टायगर होणार आहे। भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंना 2029च्या निवडणुकीत उमेदवारही मिळणार नाही असा कुचेंचा दावा आहे। मोठे माणसे त्यांनी काय बोलावं काय नाही, जीभ घसरली तशी ते चिडचिडपणा झाला। काल संजय शिरसाट आमचे युतीचे म्हणले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। म्हणजे ते उलटे पडले काय म्हणत डोक्यावर, त्याच्यामुळे ते काही बोलायला लागले। होणार ऑपरेशन टायगर, आमदार फुटणारच त्याच्यात पुढे। महाराष्ट्रात संजय राऊत ची आता येथून तिच्या निवडणुकीला त्यांना उमेदवार भेटणार नाही हे ध्यानात ठेवा। ठाकरे गटाला उमेदवार भेटणार नाही एवढी परिस्थिती। शेवटची निवडणूक झाली त्यांची 2024ची। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीतून एक महत्त्वाची अपडेट येते। ही बैठक सुरू होऊन आता 20 मिनिटं झालेली आहेत। अजूनही बैठकीत ठाकरेंचे लोकसभेतले केवळ 3 खासदारच उपस्थित आहेत। तर 11 वाजता या बैठकीची सुरुवात होणं अपेक्षित होती, मात्र त्यानंतर आता 20 मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झाली। 20 मिनिटं झालेली आहेत। हे 4च खासदार सध्या या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यसभेतले 1 खासदार संजय राऊत आणि लोकसभेतले 3 खासदार अरविंद सावंत, त्यासोबतच अनिल देसाई आणि राजाभाऊ वाचे हे लोकसभेतले 3च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत। ज्या 6 खासदारांची प्रतीक्षा आहे ते खासदार अजूनही या बैठकीला आलेले नाहीत, त्यामुळे या 4 खासदारांमध्येच ही बैठक सुरू आहे। ही बैठक सुरू होऊन 20 मिनिटं लोटलेली आहेत, मात्र इतर खासदारांची अजूनही प्रतीक्षा आहे। अजूनही या बैठकीला इतर खासदार आलेले नाहीत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे।